नमस्कार मंडळी. तर मी आता कोंढाणा म्हणजे सिंहगड या किल्ल्यावरती आहे आणि ह्या किल्ल्याचा इतिहास भरपूर मोठा आहे, परंतु या किल्ल्याचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊयात. 1649 मध्ये शहाजीराजांच्या सुटकेसाठी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला दिला होता. ज्या वेळेस पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये देखील ह्या किल्ल्याचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी नरवीर तानाजी मालुसरे आणि उदयबान राठोड उदयबान राठोड हा मूळचा राजपूत, परंतु त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला आणि मोगलांतर्फे कोंढाणा किल्ल्यावरती तो अधिकारी झाला. 1670 साली नरवीर तानाजी मालुसरे आणि उदयबान राठोड यांच्यामध्ये एक मोठं युद्ध झालं आणि हे युद्ध लढत असताना ज्या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांचा हात गमावला हीच ती जागा. परंतु एक हात गमावला, परंतु एका हाताने ते लढत असताना, लढाई करत असताना हा किल्ला त्यांनी लढवला आणि ह्या किल्ल्यावरती, ह्या कोंढाणा किल्ल्यावरती त्यांना वीरमरण आलं. त्यानंतर पुढे त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांनी हा किल्ला लढवला व उरलेले जे राजपूत होते ते सगळे मारले आणि हा किल्ला काबीज केला. किल्ला जिंकला, पण नरवीर तानाजी मालुसरे हे लढत असताना या कोंढाण्यावरती धारातीर्थ पडले आणि ही बातमी राजगडावरती राजमाता जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानी पडले. तेव्हा ते म्हणाले, गड आला पण माझा सिंह गेला. तेव्हापासून ह्या किल्ल्याला सिंहगड असे नाव पडले आहे.